नमस्कार, सुनीता's रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला कैरीचे पने बनवून दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी अर्धा किलो कैरी घेतली आहे आणि त्याचे असे साल काढून घेतले। साल काढल्यामुळे आपल्याला गर काढायला सोपी जातो। आता ही कैरी आपण एका कुकरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकलं आहे, अर्धा ग्लास। त्यामध्ये आपण कुकरमध्ये आता हे 5-6 शिट्या करून घेऊ। 5-6 शिट्या केल्यामुळे गर काढायला सोपी जातो। पाच शिट्टीमध्ये अशा पद्धतीचे आपल्या कैऱ्या शिजलेल्या आहेत। आता ते थंड होण्यासाठी एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि त्याचा पूर्ण गर काढून घेते मी आता त्याचा गर पाऊण वाटी गर निघालेला आहे। पाऊण वाटी गरसाठी पाऊण वाटीच गूळ घ्यायचा आहे, म्हणजे सारख्याला सारखं प्रमाण घ्यायचं आहे आणि ते मिक्सरमध्ये टाकून त्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची। आता ही पेस्टमध्ये थोडं मीठ आणि जिरा पावडर टाकून तुम्ही तसं सुद्धा पन्हे तयार करू शकता। पण जर आपल्याला 2 ते 3 महिने जर पन्हे टिकवायचं असेल तर ही मिक्सरमधून काढलेली पेस्ट कढईमध्ये टाकायची आणि त्याला थोडं शिजवून घ्यायचं। शिजताना त्यामध्ये थोडं जिरं पावडर, चवीनुसार मीठ आणि थोडं विलायची पावडर टाकून एकसारखं हलवून घ्यायचं। अशा पद्धतीची पेस्ट तयार झाली पाहिजे। आता ही पेस्ट तुम्ही काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा, ती 2 ते 3 महिने चांगली राहते। आता इथे मी 6 चमचे पेस्ट घेतली आहे आणि त्यामध्ये चवीसाठी थोडासा पुदिना असा कुटून घेतला, म्हणजे छान चव येते पन्याला। आणि आता त्यामध्ये 2 ग्लास पन्हे तयार करायचं, म्हणून 2 ग्लास थंड पाणी टाकलं आहे आणि थोडे आईस क्यूब टाकायचे आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं। तयार आहे आपलं थंडगार असं कैरीचं पन्हं। उन्हाळ्याच्या दिवसात छान लागते, करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि जर माझ्या पेजवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। थँक्यू। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये।